घाणेरड्या वातावरणामध्ये त्यांना राहू इच्छित नाहीत, म्हणून त्याच्या मनामध्ये पहिला विचार येतो हा देश सोडून बाहेर निघून जावं. इच्छा नसते, पण सभोवतालचं वातावरण त्याला ढकलतं बाहेर. आज आपले खासदार असतील, आपले आमदार असतील, नगरसेवक असतील, यांची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे सभोवतालचं वातावरण चांगलं करणं, आपापसातलं वातावरण चांगलं करणं. मी गेले कित्येक वर्ष या पुणे शहरामध्ये येऊन, त्यावेळेला आता काही यांच्याकडे कोणाकडे रेकॉर्ड असले तर असले मला माहिती नाही, त्यावेळेला एवढे चॅनल पण नव्हते. पण मी तेव्हा सांगायचो, मी जेव्हा पुणे छोटं होतं, जेव्हा लहान होतं, की मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला. वेडं वाकडं वाढायला लागलं शहर. कुठून कुठे चाललंय, काय चाललंय काहीच कळत नाही. पण मुंबई शहराची वाट लागायला एक काळ गेला. पुणे शहराची वाट लागायला वेळ नाही लागणार. आणि छोट्या का पायाभूत सुविधा उद्या उपलब्ध झाल्या की ते शहर बर्बाद व्हायला लागतं, जर नियोजन नसेल तर. एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा झाला आणि वेड्यासारखं हे शहर वाटेल तिकडे पसरायला लागलं. त्याला काही नियोजन नाही, काही नाही. कुठेही रस्ता निघतोय. मला वाटलं आज इथे काही BRT करावी, मला वाटलं इथे फ्लायओव्हर करावा, मला वाटलं आज फ्लायओव्हर तोडावा, दुसरा बांधावा. काल परवाकडे मी बघत होतो, पुणे शहर, फक्त पुणे महानगरपालिका, एवढीच फक्त गोष्ट बोलतोय, पुणे महानगरपालिका या शहराची लोकसंख्या आहे 70 लाख. आत्ता मी 5-10 वर्षापूर्वीपर्यंत मी ऐकत होतो साधारणपणे या शहराची लोकसंख्या होती 30 लाख, 32 लाख, 35 लाख. आज बघतोय 70 लाख. आणि या 70 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये वाहनं किती आहेत? 72 लाख. कुठून रस्ते मिळणार आहेत तुम्हाला? कुठून रस्ते पुरणार आहेत आपल्याला? ही सार्वजनिक बसेसची व्यवस्था जी आपली असते, आता मेट्रो सुरू झाली आहे. मी मागे मेट्रो सुरू करताना मी आपल्याच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, म्हटलं एक सुरू करून बघा पहिल्यांदा पुणेकर जात आहेत का. प्रत्येक शहराची एक मानसिकता असते. मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करणं, BSTने प्रवास करणं वर्षानुवर्ष चालू आहे. पुणेकरांची काय परिस्थिती आहे? टू व्हीलर घेतली, मारली किक, चालला. कोण जिना चढेल आणि कोण ती मेट्रो पकडेल आणि कोण कशाला जाईल, त्यापेक्षा आपल्या इथून पटकन जाऊन येतो. हा प्रत्येकाच्या विचारात